नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सुरुवात करत आहोत नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वी मॅथमॅटिक्स सब्जेक्ट चॅप्टर नंबर 4 पॅटर्न्स म्हणजे आकृतिबंध हा आपला जो चॅप्टर आहे तो आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1. तत्पूर्वी प्रॅक्टिस नंबर 4.1 पाहण्याआधी तुमचा जो टेक्स्टबुकमध्ये जो चार्ट दिलेला आहे आपण तो पाहूयात. आपण संपूर्ण प्रॅक्टिस सेट स्टेप बाय स्टेप आपण सोडून घेणारच आहोत. तत्पूर्वी हा एकदम बॉक्स करून घेऊयात आपण कंप्लीट. इव्हन नंबर म्हणजे काय आपण सर्वात सुरुवातीला पाहणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय द इव्हन नंबर्स? इव्हन म्हणजे समसंख्या, मराठीमध्ये आपण याला समसंख्या बोलतो. ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या, विषम शब्दामध्येच विषमता आहे म्हणजे कमी जास्तपणा. त्यानंतर प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय, याला आपण मराठीमध्ये काय नाव आहे? प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. आता स्टेप बाय स्टेप आपण जातोय. व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु खूप सुंदर आणि तुम्हाला एकदा समजल्यानंतर आयुष्यामध्ये परत कधीच तुम्हाला हा चॅप्टर पाहण्याची गरज लागणार नाही जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर. कंपोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. आणि प्राईम नंबर्स म्हणजे काय? मूळ संख्या, समूळ संख्या, सहमूळ संख्या असं म्हणतात त्याला, सहमूळ संख्या. तर पहा इथे पण मूळ संख्या, आपण संख्या शब्द पुढे लिहूया, नंबर्स लिहिले ना, म्हणजे सम म्हणजे संख्या. ओके, आता हे झालं. आता चला स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम समसंख्या म्हणजे जेव्हा अगदी सोप्या पद्धतीने, तर तुम्ही 6वीचे विद्यार्थी म्हणून अगदी सोपी पद्धत सांगते तुम्हाला जर तुमच्या समोर जर 4 चॉकलेट ठेवले, 4 कँडी ठेवल्या, तर 2 मित्रांना तुम्ही कशी वाटप करणार आहात? डिवायडेशन करायची गरज नाही आहे, डिवायडेशन हा भाग नंतर झाला. सर्वप्रथम तुम्ही समान वाटणी जेव्हा कराल तेव्हा त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे तुम्हाला 2 चॉकलेट आले आणि तुमच्या मित्राला 2 चॉकलेट आले, कोणालाही जास्त गेले नाही, कोणालाही कमी गेलेले नाही, म्हणजे ह्या झाल्या समसंख्या. आणि उदाहरणार्थ तुमच्याकडे 5 चॉकलेट आहेत. पहा, विचार करून उत्तर द्या. हे 5 चॉकलेट आहेत आणि तुम्ही दोघे मित्र, 2च मित्र, नेहमी प्रत्येक वेळेस 2च घ्यायचे, तिसरा नाही. बघा, याचे 2 समान भाग करायचे आहेत. कसे होणार समान भाग मला सांगा? 2 एका मित्राला देणार, 2 एका मित्राला देणार, म्हणजे तुम्हाला घेणार, एक शिल्लक राहतोय, मग तो अर्धा अर्धा तुकडा करणार का? तरी तो समान होत नाही, तो अर्धा होतो ना, अर्धा तुकडा होतो, म्हणजे 0.5 होतो तो, म्हणजे तो अर्धा होतो. समान वाटणी होत नाही. एक तर एकाला 3 जातील, एकाला 2 जातील, पूर्ण द्यायचं, आपलं कट करायचं नाही. ओके, तर ही झाली असमान वाटणी. काय झाली ही? असमान वाटणी. याला म्हणतात विषम संख्या. जेवढ्या संख्येचे समान भाग होत नाहीत किंवा 2ने भाग गेल्यानंतर रिमाइंडर म्हणजे काय? भागाकाराची बाकी जी असते ना, खाली शिल्लक राहिलेली, ती 1 येते. त्या सर्व संख्या ऑड नंबर असतात. सगळ्यात सोपी भाषा तुम्हाला समजण्यासाठी. इव्हन नंबर्समध्ये कोणत्याही संख्येला, लक्ष देऊन ऐका, कोणत्याही संख्येला 2 या संख्येने भाग दिल्यानंतर रिमाइंडर म्हणजे काय? रिमाइंडर म्हणजे भागाकाराच्या सगळ्यात खाली जी बाकी असते, उरते, ती 0 येते. त्या सर्व संख्या हे इव्हन नंबर्स असतात, हे लक्षात घ्या. ज्यांचं बाकी 0 उरते त्या सर्व इव्हन संख्या म्हणजे समसंख्या, ज्यांची बाकी 1 उरते त्या सर्व विषम संख्या. हे क्लिअर दिस पॉईंट? ओके, नेक्स्ट. चला तर पुढे जाऊया. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या 1च्या पाड्यामध्ये आणि स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात, स्वतःच्या पाड्यामध्ये म्हणजे टेबलमध्येच येतात, त्या सर्व संख्यांना आपण प्राईम नंबर असं म्हणतो. म्हणजेच काय, 1 ही संख्या कशामध्ये येते? फक्त 1च्याच पाड्यामध्ये. 1चा पण पाडा आहे की नाही, 1 to 100 पर्यंत टेबल आहे की नाही, मग त्याला आपण 1चं टेबल म्हणतो, 1. नंतर 3 पहा, 3 ही संख्या पहा, 3 कुठल्या अजून टेबलमध्ये येते? मला सुरुवात करा, तुम्ही सगळे टेबल नजरेसमोर आणा आणि असं समजा ती 3 ही कुठल्या टेबलमध्ये आहे? फक्त 3च्याच टेबलमध्ये आहे. म्हणजे 1च्या टेबलमध्ये आढळेल 1 2 3 नंबरला, आणि 3च्या टेबल म्हणजे जी संख्या स्वतःच्या आणि 1च्याच पाड्यामध्ये भेटते त्या संख्येला प्राईम नंबर्स असं म्हणतात. अगदी सोपी पद्धत. ओके, उदाहरणार्थ 7 पहा, 5 म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे काय? तर 1 ती स्वतः आणि इतर संख्याने भाग जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजे काय? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे, म्हणजे स्वतःने सुद्धा भाग जातो, स्वतःच्या पाड्यामध्ये ती संख्या आहे, 1ने पण भाग जातो आणि इतर संख्येने सुद्धा भाग जातो. फॉर एक्झाम्पल 12 पहा, 12ला कशाने भाग जातो? याचे हे काय आहेत पहा, फॅक्टर काय आहेत? 2 आहे, 4 आहे,
3 आहे, 6 आहे आणि 12 आहे, बरोबर. आणि 1सुद्धा आहे. 1 पहिल्यांदाच घ्यायचा असतो. 1सुद्धा आहे. म्हणजे एवढे सारे फॅक्टर आहेत त्याचे. म्हणजे ह्या सर्व ज्या संख्या आहेत त्याला संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजेच काय, एक ती स्वतः आणि इतर संख्येने सुद्धा भाग जातो. याला आपण कंपोजिट नंबर्स असं म्हणतो. आता को प्राईम म्हणजे काय, को आणि प्राईम म्हणजे याला ट्विन्स प्राईमसुद्धा म्हणतात. ट्विन्स प्राईम नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. ट्विन्स म्हणजे काय, जुळे. म्हणजे काय, ट्विन्स म्हणजे काय, को प्राईम नंबर सहमूळ संख्या. ज्या दोन संख्येतील 3 आणि 5 पहा या मूळ संख्येत. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर म्हणजे काय, त्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये असतात, कुठेही बाकी मिळत नाहीत. म्हणजे 3 ही संख्या फक्त 3 1 3, 3 2 6, 3 3 9 आणि 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15 फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये भेटतात. बाकी इतर कुठेही मिळत नाही आहेत. आणि 1च्या टेबलमध्ये 1 2 3 4 आणि 5 6 म्हणजे इथे 5 भेटला, इकडे 3 भेटला. म्हणजे स्वतःच्या पाड्यामध्ये आणि 1च्या पाड्यामध्येच भेटतो. त्यांना आपण को प्राईम नंबर असं म्हणतो. त्यानंतर अजून एक अट आहे को प्राईम नंबरची. जसं की ही जोडी आहे, को प्राईम पेअर म्हणतात त्याला. पेअर म्हणजे जोडी. 5 and 3 म्हणजेच काय, 5 - 3 त्यांचं डिफरन्स किती आला, 2. म्हणजे 5 - 3 किंवा सबस्ट्रॅक्ट केलं तर ॲन्सर आलं 2. म्हणजे याचा डिफरन्स जो आहे तो 2 असला पाहिजे आणि दोन्हीही प्राईम नंबर असल्या पाहिजेत. त्यांना आपण को प्राईम ट्विन्स किंवा ट्विन्स असं म्हणतो. म्हणजेच काय कळलं तुम्हाला, प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. जसं आपण इथं पाहिलं ना तसं ती फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये असते. आणि को प्राईम म्हणजे सहमूळ संख्या. आता इथे पहा, इवन नंबरमध्ये सर्वप्रथम असं 0सुद्धा येतो. 2 4 6 8 बरोबर आहे. या प्रकारे 10 असे 12 अशा पद्धतीने. इथे पहा ऑड नंबरमध्ये काय येणार आहे, 3 5 7 9 11 बरोबर आहे. 13 15 आणि 19 ह्या सर्व संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. कशा आहेत, विषम संख्या आहेत, ऑड नंबर आहेत. म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्ही. प्राईम नंबर म्हणजे काय आणि को प्राईम नंबर म्हणजे काय. आता इथे प्राईम नंबरमध्ये काय येणार, 2 3 5 7 11 आणि 13 नंतर 17 19 बरोबर. कंपोजिट नंबरमध्ये काय येणार आहे, 4 6. इथं आपण डायरेक्ट आन्सर लिहून घेऊयात. आता ह्या बॉक्समध्ये तुम्हाला बॉक्स कंप्लीट करून घेऊयात आणि लगेच पुढे आपण 4.1 सोडवायला लावूयात. 2 4 6 8 10 12 ओके. देन नेक्स्ट 1 2 3 झालेला आहे इथे, 5 झालेला आहे इथे, 7 9 11 आणि 13. देन आफ्टर 2 3 4 5 झालेले, 7 झालेलं आहे, 9 11 13 17 आणि इथे पुढे 19सुद्धा घेऊ शकता. 19 कंपोजिट नंबरमध्ये काय येणार आहे, 4 6 8 आणि इथे 9 आहे, 10 12 14 आणि 15 ओके. तर अशा प्रकारचे हे कंपोजिट नंबरचा बॉक्स आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, तुम्हाला हा समजला असेल पॉईंट. चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट सोडूया. द नंबर इज द नायदर प्राईम ऑर द नॉर कंपोजिट. कोणती संख्या आहे अशी, ती प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे, अशी कोणती संख्या आहे, तर त्याचा आन्सर आहे 1. 1 ही जी संख्या आहे ना, ती प्राईम संख्या पण नाही आहे आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही आहे. लक्षात घ्या, 1 नॉट अ प्राईम अँड नॉट कंपोजिट. The smallest prime number which is the 2. 2 is the prime numbers. म्हणजे मूळ संख्या ती फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येते. Even only one prime number. only one म्हणजे काय, even only even prime number म्हणजे काय येणार आहे, हा 2 हा येतोय, किती येतोय, 2 is the smallest odd prime number. स्मॉलेस्ट कोणता येतोय, 3. सर्वात लहान ऑड नंबर हा आहे आणि हा सुद्धा 2 आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, राईट द 5 पेअर्स ऑफ द को प्राईम नंबर्स 1 to 50. 1 to 50 मधले आपल्याला किती को प्राईम नंबर पाहिजेत. कोणते पाहिजेत, प्राईम. को प्राईम म्हणजे काय, समूळ संख्या किंवा जोडमूळ संख्या. याला जोडमूळ म्हटलं तरी चालेल, जोडमूळ संख्या बरोबर आहे, जोडणाऱ्या संख्या को प्राईम. किंवा ट्विन्स पेअर म्हटलं तरी चालतं. 2 and 3 म्हणजे काय, 3 - 2 2 and 3 ह्या काय आहेत, को प्राईम, जोडून लागलेल्या दोन संख्या आहेत, प्राईम नंबर्स. ओके. द नेक्स्ट 5 and 7, 8 and 15. आता हे कसे आहेत, 8 आणि 15 ते सांगते तुम्हाला. 14 and 25, 21 and 32. द टोटल नंबर्स ऑफ द 5 को प्राईम पेअर्स एवढ्या आहेत. किती आहेत, 5 पेअर्स आहेत. 1 2 3 4 and 5 पेअर्स आहेत इथे. ओके. द नेक्स्ट हा बॉक्स आपण कंप्लीट करणार आहोत. हा पॅटर्न ऑफ द प्राईम नंबर आहेत. हे प्राईम नंबर म्हणजे 2 3 5 7 नंतर काय येणार, 11
13 17 नंतर काय येणार आहे 19 23 29 येणार 31 31 नंतर 37 37 नंतर 41 43 हे टोटल 1 to 50पर्यंतचे प्राईम नंबर्स आहेत. लक्षात ठेवा. किती आहेत काउंटिंग करू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 नंबर्स आर द प्राईम नंबर्स. ओके. आता हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द ट्विन्स प्राईम नंबर फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द रिझन वाय दे आर ट्विन प्राईम नंबर्स. याच्यामध्ये ना तुम्हाला प्राईम नंबर शोधायचे आहेत. हे प्राईम नंबर आहेत की नाहीत ते शोधायचे आहेत आणि का आहेत तेही सांगायचं आहे आणि का नाही आहेत तेही सांगायचं आहे. बट द डेफिनेशन्स ऑफ द प्राईम नंबर्स इज द ट्विन प्राईम नंबर्स आर द टू प्राईम नंबर्स हुज डिफरन्स इज 2. डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन किंवा मायनस. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याचं ॲन्सर किती आलं पाहिजे 2 आलं पाहिजे. त्याला आपण काय बोलतो ट्विन्स ऑफ प्राईम नंबर. 3 and 5 ही संख्यामध्ये 5मधून 3 मायनस केलं तर आपला डिफरन्स आला आहे 2 म्हणजे दिस इज द ट्विन प्राईम नंबर्स. ओके आहे. 7 and 9 आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे दिस इज द 7 and 9 आर ट्विन्स प्राईम नंबर आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. येस ऑर नो. तर तुम्ही कसं ठरवणार आहे सर नो. तर 9मधून 7 मायनस करा डिफरन्स 2 आलेला आहे. बट इथे लक्षात घ्या दिस इज नॉट द प्राईम नंबर किंवा दिस इज नॉट द ट्विन प्राईम नंबर बिकॉज ड्यू टू द ट्विन्स नंबर्स. सो 9 इज द कंपोजिट नंबर्स अँड फॅक्टर आर द 1 3 and 9. देन 7 इज द प्राईम नंबर फॅक्टर इज ओनली 1. ओके इज नॉट अ को प्राईम नंबर्स. ठीक आहे. याचा आन्सर काय आहे. हे काय नाही आहे 2 पेअर्स ऑफ 2 प्राईम नंबर्स नाही आहेत. ओके कारण हा 9 जो आहे त्याचे खूप सारे फॅक्टर आहेत. तो स्वतःच्या टेबलमध्ये आहे. त्याला 3ने पण डिवाईड होऊ शकतो 9ने पण होऊ शकतं. म्हणून हा काय आहे कंपोजिट नंबर आहे. दिस इज नॉट द प्राईम नंबर्स. ओके डिफरन्स 2 आलेला आहे परंतु ही संख्या जी आहे ना ही ट्विन्स प्राईम नंबर नाही आहे. ओके देन नेक्स्ट 23 and 29 याच्यामध्ये मायनस करा. 29 minus 23 डिफरन्स इज द 6 नॉट प्राईम नंबर्स. ही लाईन तुम्ही लिहायची आन्सरमध्ये. ओके देन नेक्स्ट 41 and 47 47 minus 41 is equal to the 6 is the difference between the two numbers. Not twins prime number. ही लाईन तुम्ही लिहायची आन्सरमध्ये. नॉट ट्विन्स प्राईम नंबर्स बिकॉज ड्यू टू दे आर डिफरन्स आर 6. ओके म्हणजे टोटल नंबर कुठले मग 3 and 5 ही एक पेअर आहे. 11 कंटिन्यू करूया. 3 5 11 13 29 and 31 आर द को प्राईम नंबर्स. ओके तर इथपर्यंत तुम्हाला हा लेसन समजलाच असेल. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मागील सारे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन 4.2 सहित.